नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे आणि त्या रेसिपीमध्ये मी जे यूज करणार आहे, शक्यतो ते लहान मुलांनाही आवडत नाही आणि मोठ्यांनाही जास्त करून आवडत नाही, पण ती गोष्ट अशी पौष्टिक आहे, त्यामुळे मी त्याचे तुम्हाला पराठे करून दाखवणार आहे। आपल्याला बनवायचे आहेत भोपळ्याचे पराठे, दुधी भोपळ्याचे पराठे। काय होतं माहिती आहे का, दुधी भोपळा शक्यतो भाजीमध्ये किंवा त्याची भाजी वगैरे केली आपण तर खात नाहीत। मग त्यासाठी आपल्याला असं काहीतरी बनवायचं जेणेकरून तो भोपळा आपल्या पोटामध्ये जाईल। मग त्यासाठीच मी तुम्हाला आज भोपळ्याचे पराठे करून दाखवणार आहे। त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। दुधी भोपळ्याचे पराठे बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे हा दुधी भोपळा, त्यानंतर गव्हाचं पीठ, हा ठेचा केलाय मी, त्यामध्ये मिरची, लसूण आणि जिरं आहे, त्यानंतर तीळ आहे, पांढरे तीळ, हा आहे धना पावडर, ही आहे हळदी पावडर, त्यानंतर ओवा घेतलाय थोडा आणि हे मी घेतलंय थोडंसं ऑरेगेनो, त्यानंतर जिरा पावडर आहे, मीठ आहे आणि ही कोथिंबीर। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भोपळा चिरून घेऊन त्याचे साल काढायचे आणि तो किसून घ्यायचा आहे। मी याचे साल काढून घेतेय। हे पहा, मी ह्याचे साल काढून घेतले आणि त्याला धुवून घेतलंय। आता बघायचंय आपल्याला ह्याच्यामध्ये बिया खूप मोठ्या आहेत का, तर मी जो भोपळा आणला होता त्याच्यामध्ये एवढ्या बिया नाही आहेत। खूप मोठ्या बिया असेल तर त्या आपल्याला काढाव्या लागतील। आता मी हा असं किसून घेतेय। शक्यतो पराठा करण्यासाठी असाच भोपळा घ्यायचा की जेणेकरून ज्यामध्ये जास्त बिया नसतील मोठ्या। हे पहा, भोपळा मी किसून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये सर्व साहित्य टाकूया। सगळ्यात पहिल्यांदा मी ठेचा टाकतेय, त्यानंतर ओवा टाकते, त्यानंतर ऑरिगेनो टाकते, थोडंसंच टाकणार आहे टेस्टसाठी, जिरा पावडर, हळदी टाकतेय, धना पावडर, कोथिंबीर, आणि हे मी पहिल्यांदा जरा थोडंसं मिक्स करून घेणार आहे। हे असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहे। आता आपण गव्हाचं पीठ ऍड करू। गव्हाचं पीठ टाकून झाल्यानंतर मी मीठ टाकते त्याच्यामध्ये, आणि याला मिक्स करून घेते। पाणी लगेच टाकायचं नाहीये कारण भोपळ्याला पाणी सुटतं। याला मस्तपैकी एकजीव करून घेऊ आपण।
आता पाणी ॲड करते थोडं थोडं. हे पहा, अशा प्रकारे मी सगळं व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याचा गोळा तयार करून घेतला आहे. आता आपल्याला हे लाटायचं आहे. हाताला थोडं तेल लावून घेते. याचा एक छोटासा गोळा घेऊया आपण. थोडंसं पीठ लावते ह्याला. ह्याला आपण लाटून घेऊया. ह्याच्यावरती तीळ टाकून घेते मी. गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला होता मी. तो गरम झालाय. आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. आणि पराठा टाकूया. पराठ्याला दोन्ही बाजूने मस्तपैकी शेकून घेऊयात. पराठा तिकडे शेकतोय तोपर्यंत मी दुसरा लाटून घेतेय. हे पहा, पराठा दोन्ही बाजूने मस्त शेकला गेलाय. मी त्याला तूप लावलेलं आहे. आता आपण तो काढून घेऊया. दुसरा पण टाकून घेतेय मी आता. हे पहा, तयार आहेत आपले दुधी भोपळ्याचे पराठे. खायला टेस्टी आणि हेल्दी. लहान मुलांच्या डब्यामध्ये तुम्ही सकाळी देऊ शकता. हेल्दी असे दुधी भोपळ्याचे पराठे. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा आणि मला कमेंट करून सांगा की माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतायत त्या.